जितक्या जास्त घोषणा तितकं चांगलं बजेट. खरं तर उलट असायला हवं. सरकारला ज्या गोष्टीमध्ये आपलं काम नाहीये, म्हणजे एखादी बँक चालवणं हेच फक्त काम नाहीये, तर त्यातनं बाहेर पडायला लागेल. आत्मनिर्भर म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आम्हाला आयसोलेशन करून घ्यायचंय. आत्मनिर्भरचा अर्थ असा मुळीच नव्हे. आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास सुद्धा लागेल. त्यामुळे आयात वाढली हे निगेटिव्ह नव्हे. आयात कशासाठी वाढली हे पाहायला हवं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. 1 फेब्रुवारीला आपल्या भारताचं बजेट सादर झालं आणि आपण आपल्या चॅनलवरून बजेटचा अर्थ आणि अन्वयार्थ शोधायचा प्रयत्न करतोय. आणि त्यातलीच आज एक विशेष मुलाखत आहे. मी स्वागत करतो प्रशांत गिरबने सरांचं. सर नमस्कार. सरांची कोविडच्या कालावधीत आपण घेतलेली एक मुलाखत थिंक बँकवरती आहे, ती आपल्यातल्या बहुतेकांनी बघितली असेल. सर MCCIचे महासंचालक आहेत. तुम्हाला MCCI बद्दल माहिती आहे, महाराष्ट्रातला कदाचित सगळ्यात मोठा उद्योजकांचा चेंबर आहे, पुणे स्थित आहे. तर आज आपण सरांशी बोलणार आहोत की विशेषतः उद्योजकांच्या नजरेतून आणि ओव्हरऑलच या बजेटचा अर्थ काय आहे, काय घडलं, काय बिघडलं, काय अजून चांगलं झालं असतं. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की बजेट तर आलं, त्याची फाईन प्रिंट पण आली, 2 दिवस झाले आता, तुम्ही त्या सगळ्या नजरेखालून घातलं असेल, तर तुमची काय रिॲक्शन आहे बजेटवरती? काय वाटतं बजेट वाचलं? हे बजेट वाचल्यानंतर ना 3-4 गोष्टी प्रामुख्यानं पुढे येतात. पहिली अशी की यामध्ये वाढीव खर्चाची तरतूद केली गेलेली आहे. दुसरी अशी की त्यामुळं आपली जी राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट ज्याला आपण म्हणतो ती वाढलेली आहे. तिसरी अशी की खाजगीकरणासारखे धाडसी निर्णय हे या अर्थसंकल्पात सादर केले गेलेले आहेत. चौथं असं की पायाभूत सुविधा आणि आरोग्य यावरती लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे. एका शब्दात सांगायचं तर हा चांगला बजेट आहे, चांगला अर्थसंकल्प आहे. या 4 गोष्टींकडे आपण पाहूयात. ह्या काय आहेत? कसं आहे, शेवटी बजेट किंवा अर्थसंकल्प घरचा असो की देशाचा, हा फार सोपा आहे एका दृष्टीनं पाहिला तर. तो असा की आपला जमा किती होता, आपलं इन्कम काय होतं वर्षभरामध्ये, ते जर 100 रुपये असेल, आपला जो खर्च आहे तो अपेक्षित होता 104 रुपये साधारणतः, तो खर्च कोविडमुळे वगैरे झाला साधारणतः 110 रुपये, एक्झॅक्टली बोलायचं तर 109 रुपये 50 पैसे. म्हणजे जे 9.5 रुपये आपल्याकडं नसताना आपण खर्च केलेत ती आपली तूट. मग त्याला राजकोषीय तूट, वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. तर जो 4 रुपये झाला असता, 3 रुपये 80 पैसे झाला असता, तो 9 रुपये 50 पैसे इतकी ती तूट वाढली आहे. घर असेल, कुटुंब असेल, तर आपण काय करतो, जे पैसे आपल्याकडे नसतात ते जर खर्च करायला लागले तर व्याजी घ्यायला लागतात. तसंच देशाला सुद्धा ते पैसे व्याजी घ्यायला लागतात. व्याज थोडंसं जर घेतलं EMI परवडतो, व्याज जर जास्त घेतलं तर त्याचं ओझं वाटतं. तर असं हे पहिल्यांदा इतकी मोठी अशी वित्तीय तूट झालेली आहे. मग वाईट झालं का? नाही. कारण असं की घटना सुद्धा पहिल्यांदा 100 वर्षात अशी इतकी मोठी घडली आहे. फक्त त्यामुळंच हे जस्टिफाय केलं जाऊ शकतं. ओके. एक अर्थ, भारत देश म्हणून किंवा एखाद्या देशाची GDP हे राष्ट्रीय सकल उत्पन्न, याचे 4 इंजिन असतात सहसा. एक असतं कन्झम्पशन किंवा मागणी. दुसरं इंजिन त्याचं असतं ते म्हणजे गुंतवणूक, जी प्रायव्हेट सेक्टरची गुंतवणूक असते, खाजगी क्षेत्राची गुंतवणूक. तिसरं आहे सरकारचा खर्च आणि चौथं आहे निर्यात, म्हणजे नीट निर्यात करणे, निर्यात वजा आयात ही मोठी वाढणे. या 4 इंजिनपैकी मागणी ही करोनामुळे कमी झाली किंवा आणखी पूर्णपणे ती 100% झालेली नाही आहे. बरोबर. त्यासोबतच जी गुंतवणूक आहे खाजगी क्षेत्राची ती कमी झाली, निर्यात कमी झाली. चौथं इंजिन जे आहे ते आहे सरकारी खर्च. त्यामुळे साहजिक आहे, अपेक्षा काय असते अशा अर्थसंकल्पाकडनं, सरकारी खर्च वाढावा, जेणेकरून गुंतवणूक सरकारची वाढेल, सरकारचा खर्च वाढेल, त्यामुळे लोकांना कामं मिळतील, सरकारच्या खर्चामुळं लोकांचं इन्कम वाढेल आणि ते जसं वाढेल तशी तशी लोकांची मागणी वाढेल, लोकांची गुंतवणूक वाढेल आणि त्या एक्सपोर्ट सुद्धा वाढतील आणि मग आपल्या अर्थसंकल्पाला भरारी येईल. राईट.
त्यामुळं आणि फक्त त्यामुळं हे जस्टिफाईड आहे. हा मोठा फिस्कल डेफिसिट, ही मोठी राजकोषीय तूट जस्टिफाईड आहे. ती होईल का नाही, हे धैर्य करतील का नाही याची भीती होती. हे धैर्य केलं, त्यामुळं हे मानलं पाहिजे त्यांना. अच्छा. दुसरी बाब अशी आहे, जी काही राजकोषीय तूट असते, कुटुंब म्हणून सुद्धा आपण जेव्हा कर्ज घेतो तर दोन बाबी आहेत. एक, कर्ज घ्यायचं आणि आपल्या फक्त चैनीसाठी ते पूर्ण कर्ज वापरायचं. बरोबर. दुसरं असं आहे, काही मनोरंजन आवश्यकच असतं, त्यासोबत उरलेलं कर्ज हे काहीतरी नवीन एखादी खोली बांधणे, नवीन एखादा कम्प्युटर घेणे, नवीन एखादं काहीतरी वाहन घेणं, या गोष्टीसाठी खर्च करतो, ज्याला आपण म्हणूयात, थोडक्यात सांगायचं तर कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणूयात किंवा भांडवली खर्च म्हणूयात आपण त्याला. तर अपेक्षा या अर्थसंकल्पाकडनं ही सुद्धा होती की भांडवली खर्च वाढावा, जेणेकरून त्याचा फायदा आत्ता आणि नंतर सुद्धा होईल. तर तसं या अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्च जो 5.4 लाख कोटी वगैरे आहे असा वाढलेला आहे तो. तर ती एक दुसरी चांगली बाब आहे या अर्थसंकल्पातली. तिसरी अशी की ज्या कुठल्या पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत आपले, किंवा पब्लिक सेक्टर बँका आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे त्या किती कार्यक्षम आहेत, त्यांची कार्यक्षमता काय, त्यांची इफिशियन्सी काय, ती वाढायला हवी. ती वाढेल कशी, जर त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं तरच वाढेल. कारण सरकारचं काम काय, कुठल्याही आरोग्य, रस्ते अशा पायाभूत सुविधा देणं, बरोबर, त्याशिवाय लॉ अँड ऑर्डर यावरती लक्ष देणं, कायदे सुव्यवस्थेकडं, शिक्षण, अशा गोष्टींकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष देण्यासाठी सरकारला ज्या गोष्टीमध्ये आपलं काम नाहीये, म्हणजे एखादी बँक चालवणं हेच फक्त काम नाहीये, काही त्याची उद्दिष्ट होती, काही प्रमाणात ते करायला लागेल, मात्र पूर्णपणे तेच करण्याची गरज नाहीये, तर त्यातनं बाहेर पडायला लागेल. हे सर्वांना माहिती आहे, याविषयी सर्वजण बोलतात. नीती आयोगाने सांगितलं होतं ह्या 26 कंपन्या पब्लिक सेक्टर युनिट आहेत ज्यातनं तुम्ही बाहेर पडा म्हणून, मात्र ते होईल कधी याची काळजी होती. या अर्थसंकल्पामध्ये 2 बँका आणि LICचं खाजगीकरण करण्यात येईल. ते कदाचित पूर्णपणे होणार नाही, थोड्या प्रमाणात होईल. हे फार मोठं आहे का, एका दृष्टीनं आहे, एका दृष्टीनं नाही. नाही कारण आणखी भरपूर करायचं आहे कारण एक चांगली सुरुवात होतीये. तर थोडक्यात सांगायचं तर या बजेटमध्ये सरकारी खर्च वाढतोय, त्यातल्या त्यात भांडवली खर्च वाढतोय, ही चांगली बाब. दुसरी बाब अशी की खाजगीकरण होतंय, त्यामुळं कार्यक्षमता वाढेल, एफिशियन्सी वाढेल. त्याची तिसरी बाब अशी की पायाभूत सुविधा आणि आरोग्य यावरचा खर्च वाढतोय. या चांगल्या बाबी आहेत या बजेटच्या. या सगळ्यात एक महत्त्वाचा चेंज यावेळी झालेला दिसतो, तो म्हणजे थेट बजेटमध्ये यावेळी निर्गुंतवणुकीकरण असा शब्द न वापरता प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण असा शब्द वापरला गेला. आणि तुम्ही ज्या चेंबरला रिप्रेझेंट करता त्या खाजगी इंडस्ट्रीज आहेत. तर हा बदल म्हणजे अर्थमंत्र्यांनी थेट प्रायव्हेटायझेशन शब्द वापरणे हा किती महत्त्वाचा? हा खूप महत्त्वाचा आहे. कारण काय, शेवटी ना तुम्ही जेव्हा निर्गुंतवणुकीकरण म्हणता, त्या स्टेप्स आहेत, ती पावलं आहेत खाजगीकरणासाठीची. विचार करा, एखाद्या घड्याळाच्या कंपनीत सरकारने का असायला हवं होतं, एखाद्या बँकेमध्ये जी कमर्शियल बँक आहे सध्या त्यात सरकारने का असायला हवं, किंवा आपण जर सर्व पब्लिक सेक्टर बँका पाहिल्या तर एक 4-1 लाख कोटी आपण त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणाने रिकॅपिटलायझेशन केलेलं आहे मागच्या 5-6-7 वर्षात काहीतरी. त्यांचं जर आपण मार्केट कॅपिटल पाहिलं तर ते तेवढंच आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, या सर्वांचं मार्केट कॅपिटल एखाद्या रिलायन्सच्या मार्केट कॅपिटलपेक्षा कमी आहे का? कारण ह्या आपण इफिशियंट ठेवू शकत नाहीत. कारण सरकारचं काम हे गव्हर्नन्स आहे. गव्हर्नन्स म्हणजे आपण अगोदर जसं बोललो तसं शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कायदे सुव्यवस्था, ह्या गोष्टी आहेत. सरकारने जर त्यातनं बाहेर आपलं लक्ष काढलं तर यावरती जास्त लक्ष केंद्रित करू शकतील. त्यामुळं आमच्या मते ही खूपच महत्त्वाची बाब आहे आणि त्याबद्दल आम्ही अर्थमंत्र्यांचे आभार मानतो. आणि यांनी या गोष्टी आता पुढे घेऊन जायला हव्यात, त्या कार्यान्वित करायला हव्यात. पण आता उद्योग क्षेत्राची विशेषतः काय अपेक्षा आहे, किंवा उद्योग क्षेत्राला वेगळं यातनं काय मिळालं? आपण जनरल बजेटचा अनालिसिस केला, पण एखादा उद्योग असेल छोटा, मध्यम किंवा अगदी काही 1000 कोटी टर्नओव्हरचा, या सगळ्यांना या बजेटमधून काही खास मिळालं आहे? इंटरेस्टिंग आहे. सहसा
आपल्याला एक सवय झालेली आहे, जितक्या जास्त घोषणा तितकं चांगलं बजेट. खरं तर उलटं असायला हवं. जितक्या कमी घोषणा तितकं चांगलं बजेट. कमी घोषणा म्हणजे काय, तर जास्त स्टेबिलिटी, जास्त स्थिरता असायला हवी. उद्योगाला काय हवं असतं, वातावरण स्थिर हवं तर उद्योग वाढतात. वातावरण स्थिर म्हणजे काय, कर प्रणाली स्थिर हवी, टॅक्स स्टेबिलिटी हवी. वातावरण स्थिर म्हणजे काय, सरकारी जी धोरणं आहेत ती स्थिर हवीत, म्हणजे पॉलिसी सर्टन्टी हवी. असं जर असेल तर ते उद्योगाला खूप फायदेशीर ठरतं. तर ही पहिली बाब. या अर्थसंकल्पामध्ये टॅक्स टिंकरिंग झालेलं नाहीये किंवा करांमध्ये विनाकारण वरचढ केली गेलेली नाहीये. तर ही खूप चांगली बाब आहे. त्यामुळे करांची स्थिरता वाढली आहे. दुसरी अशी आहे की उद्योगांना कर्ज हे महत्वाचं, क्रेडिट हे महत्वाचं असतं. भारतामध्ये जी 6.3 कोटी उद्योग आहेत त्या सर्वांची क्रेडिट जी डिमांड आहे ती एक 51 लाख कोटीची क्रेडिट डिमांड आहे. त्यातली फक्त 17 लाख कोटी, 17.5 लाख कोटी ही फॉर्मल सेक्टरमध्ये म्हणजे बँकांकडनं मिळते. मग इतर ते कर्ज कुणाकडनं घेणार, सावकारांकडनं, नातेवाईकांकडनं वगैरे वगैरे. बर. तर जर उद्योग क्षेत्र म्हणून सर्वांची जर वाढ व्हायची असेल तर क्रेडिट हे वाढायला हवं. क्रेडिट जास्तीत जास्त अवेलेबल व्हायला हवं, स्वस्त दरामध्ये अवेलेबल व्हायला हवं. तर याचा सर्व लघुमध्यम उद्योगांना फायदा होईल. त्यासाठी सरकारने 2-3 पावलं उचललीत. या अर्थसंकल्पात त्याची घोषणा झाली आहे. एक म्हणजे कुठलाही जर मोठा उद्योग करायचा असेल जो पायाभूत सुविधांचा असेल तर त्यासाठी लॉंग टर्म फिनान्स लागतं. लॉंग टर्म फिनान्स हे डिपॉझिट जे शॉर्ट टर्म असतं त्यावरती करता येत नाही. मग एक डेव्हलपमेंट फिनान्स इन्स्टिट्यूशन लागते जी फक्त त्या प्रकारचा फिनान्स करू शकेल. तर त्यासाठी एक डेव्हलपमेंट फिनान्स इन्स्टिट्यूशनची घोषणा झाली आहे. त्यात 20,000 कोटी सरकार टाकतंय. माझ्या मते तेवढं पुरेसं नाही आहे, पण चला चांगली पावलं उचलली गेलीत, नंतर आणखी कदाचित जास्त त्यात इन्व्हेस्टमेंट होईल. आपण काही गोष्टी चुकल्यात पण 60, 70, 80च्या दशकात डेव्हलपमेंट फिनान्स इन्स्टिट्यूशनच्या, त्यातनंही काही धडे घेऊन चांगलं करता येईल. बरोबर. दुसरं काय की उद्योग जेव्हा बंद पडतात, जेव्हा कर्ज बुडीत निघतात, तेव्हा त्याचं रिझोल्युशन व्हायला बराच वेळ लागतो. पण आता एक ARC नावाची कॉन्सेप्ट आणली, असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आणि असेट मॅनेजमेंट कंपनी. या अर्थसंकल्पात घोषणा झाली आहे. म्हणजे काय, जे काही बुडीत निघालेले कर्ज आहेत बँकांचे ते सगळे एका बाहेर घ्यायचे. तसं जर झालं तर बँकांकडं जास्त कर्ज देण्याची मुभा वाढते आणि त्याचा फायदा लघुमध्यम उद्योगांना होतो. तर अशी काही एक मोठी चेंजेस आहेत. असं सांगितलं नाही की तुला मी इतके पैसे देतो, हे सांगितलं गेलं नाही. त्यामुळे आपल्याला कदाचित वाटणारच नाही की यात काय आहे. मात्र या वातावरणाचा फायदा लघुमध्यम उद्योगांना नक्कीच होणार आहे. यासोबतच काय, बऱ्याच घोषणा केल्या गेल्या ज्या महत्त्वाच्या ठरतात. एक आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस, उद्योग सुकर करणं. थोडक्यात एक सिंगल व्यक्ती जर असेल, 1 पर्सन कंपनी, OPC असं म्हणतात त्याला, त्याची जर कंपनी असेल तर त्याच्यावरती जे कंप्लायन्सचं बर्डन होतं ते आता कमी करण्यात आलं आहे. मागच्या बजेटमध्ये सांगितलं होतं, कंपनीज ॲक्टमध्ये अशी बरीच प्रावधानं आहेत ज्यात फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो लघुमध्यम उद्योगावर. आपण ऐकणारे जर कुठलाही लघुमध्यम उद्योग असेल तर आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी ती फौजदारी गुन्हे कमी करण्यात आली. याचा आपल्याला नक्की फायदा होईल. तसंच यावर्षी एखादी जर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल, LLP जर असेल, तर त्यातले फौजदारी गुन्हे हे कमी करण्यात आलेले आहेत. तर सुकर उद्योग करता यावा याचा नक्कीच फायदा होईल. त्यासोबतच जास्तीत जास्त आपले जे टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यासोबतचं जे आपलं इंटरॅक्शन आहे, त्यांच्यासोबतचा जो संपर्क आहे तो जास्तीत जास्त डिजिटल करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत, क्रेडिट अवेलेबिलिटी असेल किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, त्यासोबतच टॅक्स सर्टन्टी असेल, या सर्वांचा लघुमध्यम उद्योगांना आणि मोठ्या उद्योगांना नक्कीच फायदा होतो. यासोबतच जे पायाभूत सुविधांवरती खर्च होतोय, खर्च सरकार करतं, म्हणजेच ते लघुमध्यम उद्योग किंवा मोठ्या उद्योगांचं इन्कम, म्हणजेच रोजगारांना फायदा. तर या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल. पण गेल्या कित्येक वर्षामध्ये वेगवेगळ्या योजना प्रत्येक वेळी बजेटमधून आल्या.
मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, आणि त्या खूप ऐकलं आपण त्याच्याविषयी. ह्या सगळ्या योजनांपेक्षा ह्या बजेटमध्ये मग काहीच नाही का काय असं वाटतं. तर हाऊ डू यू कम्पेअर दिस बुक? असं आहे की सहसा देश चालवण्यासाठी काय होतं माहितीये, एक असतं बजेट. बजेट म्हणजे आपण जसं बोललो की 100 रुपये माझं इन्कम किती खर्च करू शकतो, जी तूट आहे ती मी कशी बॉरो करू शकेन, कसं उसणं घेऊ शकेन आणि ती कशी फेडेन, आणि जो की तूट आहे त्याचा चांगला वापर कसा करेन, हे बजेट. या बाहेर काय असतं सरकार चालवताना, चांगल्या योजना लागतात, चांगले ऍक्ट लागतात. ते कसे बनतात, ते बजेटमध्ये बनत नाहीत, ते पार्लमेंटमध्ये बनतात, ते संसदेत बनतात, त्यावर भरपूर चर्चा केली जाते, केली जावी, आणि त्यानंतर बनतात त्या योजना, ते ऍक्ट. तर बजेट हे पूरक असतं त्यासाठी, किंवा ते ऍक्ट्स हे यासाठी पूरक असतात. या बजेटच्या अगोदरच आपण पाहिलं, बऱ्याच घोषणा केल्या गेल्या किंवा बऱ्याच ऍक्ट केले गेले. बरेच काहींची यादी करूयात आपण. डिसेंबर 2019 साली सांगितलं गेलं होतं की कॉर्पोरेट टॅक्स कमी केला जाईल, याचा नक्कीच फायदा होईल. मागच्या काही महिन्यामध्ये आपण PLI, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे उत्पादन करण्यासाठी जे इन्सेंटिव्ह दिलं जातं ते, ही दुसरी स्कीम, याचा भला मोठा फायदा होईल. त्यासोबतच लेबर रिफॉर्म्स केले गेलेत, ते लवकरच आता कार्यान्वित होतील, ही तिसरी बाब. या सगळ्या गोष्टींचा भरपूर मोठा फायदा होईल. हे सर्व गोष्टी बजेटमध्ये झाल्या नाहीत, पण बजेटपर्यंत झाल्यात. त्यामुळेच प्रधानमंत्रीजी बोलले, काय बोलले, ते असे बरेच मिनी बजेट सादर झालेत आतापर्यंत. ठीक आहे. तर ते सर्व यासाठी पूरकच ठरणार आहेत माझ्या मते. अर्थातच या सर्व गोष्टी पुरेशा आहेत का नाही, आणखी बऱ्याच गोष्टी करायला हव्यात, मात्र आपण त्याविषयी बोलूयातच. बरोबर. या बजेटमध्ये महाराष्ट्राशी रिलेटेड अजून एक, म्हणजे महाराष्ट्रातल्या उद्योगांशी रिलेटेड अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे ऑटो स्क्रॅपेज पॉलिसी. आणि महाराष्ट्रात बहुतांशी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज आहेत. तर ह्या स्क्रॅपेज पॉलिसीकडं आणि यानं होणारे फायदे आणि तोटे, याच्याकडे तुम्ही कसं बघता? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑटो सेक्टर ना, वाहन उद्योग क्षेत्र हे पूर्ण भारतासाठीच खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली जी GDP आहे त्याच्या 7.1% जास्त फक्त ऑटो सेक्टरची आहे. जे उत्पादन क्षेत्र आहे त्यात 22% जास्त उत्पादन हे फक्त ऑटो सेक्टरचं आहे. महाराष्ट्राचं बोललात तुम्ही, पूर्ण भारतामध्ये जर 100 रुपयांचा वाहन उद्योग असेल तर त्यातले 35 रुपयांचा वाहन उद्योग हा फक्त महाराष्ट्रात आहे. मग पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी, रांजणगाव, चाकण, नाशिक, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, या विविध क्षेत्रांमध्ये ऑटो सेक्टर किंवा ऑटो कॉम्पोनंट यांचे बरेच उद्योग आहेत. त्यामुळं स्क्रॅपेज पॉलिसी ही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची. ही स्क्रॅपेज पॉलिसी आहे काय, तर यात सांगितलं गेलं, जर आपले वाहनं 15 ते 20 वर्ष जुनी असतील, डिपेंडिंग ऑन पर्सनल आहे की कमर्शियल वाहन आहे ते, तर ते आपल्याला आता भंगारमध्ये काढण्यात येईल. असं जर झालं, जशी वाहनं रस्त्यावरनं भंगारमध्ये जातील जुनी, मोडकळीस आलेली, तशी नवीन वाहनांची मागणी वाढेल. मागणी वाढली तर उत्पादन वाढेल, उत्पादन वाढलं तर रोजगार वाढेल. त्यामुळं हे नक्कीच फायदाच होईल. आणि रोजगार वाढला तर मागणी वाढेल परत. ठीक आहे, मागणी म्हणजे ओव्हरऑल मागणी वाढेल, वाहनांचीच फक्त नाही. तर ही फार महत्वाची आहे. यासोबतच काय, पर्यावरणासाठी हे खूप पूरक असेल, कारण प्रदूषण कमी होईल हे झाल्यामुळं. ही योजना यावी म्हणून आम्ही बऱ्याच दिवसांपासून पाठपुरावा करतोय सरकारचा. ती योजना आता घोषित करण्यात आली, याचा आनंद आहे. अर्थातच कुठलीही योजना आल्यानंतर त्यात काही एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट येतात, तर त्याची दखल घ्यायला हवी, त्यानंतर त्यात इम्प्रूव्हमेंट करायला हव्यात, त्या होतीलच. ही लवकरात लवकर कार्यान्वित करावी, एवढीच एक विनंती आहे. पण मला कायम हा, म्हणजे कदाचित बजेट रिलेटेड आहे का नाही हा प्रश्न माहीत नाही, पण माझ्या मनात कायम हा प्रश्न पडतो की एका बाजूला पब्लिक ट्रान्सपोर्ट, ई व्हेकल, सायकलपासून सगळ्या गोष्टी आल्या, पण दुसऱ्या बाजूला असं आहे की गाड्या नाही खपल्या तर देश नाही वाढू शकत. तर हे कॉन्ट्राडिक्टरी वाटत नाही का कुठंतरी? खूप चांगला प्रश्न आहे. गाड्या महत्त्वाच्या आहेत, पण कशा, फक्त त्या गाड्या डिझेल पेट्रोलच्याच असाव्यात असं काही एक बंधनकारक नाही आहे.
जशी जशी प्रगती होतीये तशा न्यू मोबिलिटीवरती आपण लक्ष द्यायला हवं. न्यू मोबिलिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिक व्हेकल, त्यातल्या त्यात हायड्रोजन फ्युएल व्हेकल किंवा बायो एनर्जी. बरं, आपण पुण्यात बसून चर्चा करतोय ही. भारतामध्ये जी अग्रगण्य उद्योग आहेत या तिन्ही क्षेत्रात ती पुण्यात आहेत. बरोबर. प्राज इंडस्ट्रीज बायोफ्युएल बनवत आहे, KPIT हायड्रोजन फ्युएल बनवते CSIR सोबत, आणि EV-साठी ARAI जे इथं आहे किंवा ऑटो क्लस्टर जे आहे ती बरीच मोठी झेप घेते. EV-साठी COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी पहिला मोठा कोर्स तयार केला. तर वाहनं महत्वाची ठरणार आहेत, पण कमी प्रदूषण करणारी वाहनं ही आणखी जास्त महत्वाची ठरणार आहेत. यासोबतच ओव्हर पिरियड ऑफ टाइम पब्लिक सेक्टर किंवा पब्लिक वाहनं ही जास्त महत्वाची ठरणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सार्वजनिक वाहतुकीसाठी ज्या बसेस लागत आहेत त्यासाठीची एक घोषणा करण्यात आली, त्याचाही फायदा होईल. यासोबतच एक आणखी बाब क्विकली सांगायला हवी ती अशी की ज्या कस्टम ड्युटीज आहेत स्टील, आयर्न आणि मेटल्सवरती त्या कमी करण्यात आलेल्या आहेत, त्या युनिफॉर्म करण्यात आलेल्या आहेत. आणि जे टॅक्सेस असतात रिसायकलरवरती ते कमी करण्यात आलेले आहेत. याचा फायदा काय होईल? मागच्या काही महिन्यांमध्ये कच्च्या मालांच्या आणि धातूंच्या किमती वाढल्यामुळं लघुमध्यम उद्योगांना मोठा त्रास होता. तो पूर्णपणे जाणार नाही, मात्र बऱ्याच अंशी कमी होईल, काही अंशी कमी होईल हे मात्र नक्कीच. तर हे झाले सेक्टरसाठीचे काय, ऑटो सेक्टरसाठीचे फायदे. बरोबर. पण या सगळ्यामध्ये सगळ्याचा एक फोकस राहिला तो म्हणजे आत्मनिर्भर भारत. ऑक्सफर्डनं पण आत्मनिर्भर हा शब्द या वर्षीचा शब्द म्हणून ॲक्सेप्ट केला आहे. तर हे सगळं ओव्हरऑल आत्तापर्यंत सादर झालेली मिनी बजेट, आत्ताचं बजेट, धोरणं, या सगळ्यातून आत्मनिर्भर भारतकडे आपण जातोय का, आणि त्यासाठी अजून काय करायला हवं? ही तशी आत्मनिर्भर भारत ही फारच ब्रॉड कॉन्सेप्ट आहे किंवा या संकल्पनेची व्याप्ती ही खूप मोठी आहे. ही एक योजना नाही आहे, ही एक स्कीम नाही आहे, हा एक ऍक्ट नाही आहे. त्यामुळं अर्थसंकल्प भारत म्हणजे नेमकं काय हे कळायला मात्र या 3 बाबी असतात कुठल्याही गोष्टीमध्ये. एक मोरल इन्सेंटिव्ह लागतो, एक सोशल इन्सेंटिव्ह लागतो आणि एक इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह लागतो. एक मोरली समजून घ्यायला आपल्याला तत्व म्हणून यात जितकी लोक जास्त याच्यासोबत जुडतील तेवढं चांगलं. आणि जर लोकांनी ठरवलं की मला या गोष्टींपेक्षा ती गोष्टाची मागणी जास्त करायची आहे म्हणून, म्हणजे मला जो गणपती येतो किंवा ज्या आरत्या माळा येतात त्या चायनातल्या नको आहेत, मला भारतातल्या हव्यात, यात मोरल इन्सेंटिव्ह काम करतो. कारण मोरली आपण सांगतो एकमेकांना हे असं व्हायला हवं. सोशल इन्सेंटिव्ह सुद्धा काम करेल की आपण एक ग्रुप म्हणून बनू की हे असं आपल्याला घ्यायचं नाही, या गोष्टीवरती लक्ष ठेवायचं. पण तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह. एखाद्या व्यक्तीला ज्याला घरी खायला नाही आहे त्याला जर सांगितलं की हे कुठल्या तरी देशातून आलेलं आहे, चांगलं आहे, याची किंमत कमी आहे, आणि हे इथंच बनवलेलं आहे, तुझ्या शेजाऱ्याने याची किंमत जास्त आहे, तर तो काय म्हणेल, बाबा तुझं राहू दे, मला सध्या माझं खायचं पडलेलं आहे. बरोबर. एखाद्या उद्योगाला जर सांगितलं की 1000 रुपयांचं जर इंटरमिडियरी आणलं आणि तर 15,000 रुपयाचं तुला निर्यात बनवू शकशील, 1000 रुपयाचं जर इंटरमिडियरी आहे ती जर आयात केली तर 15,000 रुपयाची निर्यात होईल देशासाठी, तर तो काय म्हणेल, मला 1000 रुपयाची चालेल, कारण 15,000 रुपयाची निर्यात करणं जास्त महत्वाचं आहे. तर ही संकल्पना पाहताना ह्या 3ही दृष्टिकोनातनं पाहायला हवी. ठीक आहे. प्रधानमंत्र्यांनी आणि या सरकारच्या बऱ्याच मंत्र्यांनी वारंवार सांगितलंय, आत्मनिर्भर म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आम्हाला आयसोलेशन करून घ्यायचंय. आत्मनिर्भरचा अर्थ असा मुळीच नव्हे. ठीक आहे. डॉक्टर मशेलकरांनी एक फार चांगली संकल्पना लिहिली होती एकदा एका लेखामध्ये. आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास सुद्धा लागेल. तो आत्मविश्वास हा असायला हवा की आपल्या केपेबिलिटीज आहेत. आपण जेव्हा कस्टम्स ड्युटीज किंवा इम्पोर्ट ड्युटीज पाहतो, 1991 सालाच्या अगोदर काही गोष्टींच्या कस्टम ड्युटीज 150%, 125% वगैरे होत्या, सरासरी सुद्धा 100% पेक्षा जास्त. त्या कस्टम ड्युटीज, इम्पोर्ट ड्युटीज जशा कमी होत साधारणतः 10-15% आल्या ऑन अन ॲव्हरेज मागच्या काही वर्षामध्ये. त्याचा आपल्याला फायदाच झाला हेही विसरायला नको. मागच्या काही वर्षामध्ये त्यातल्या त्यात 17-18च्या अर्थसंकल्पात माझ्या मते त्या भरपूर वाढल्या गेल्या होत्या. ही गोष्ट मात्र मी क्वेश्चन करेन, कारण आपल्याला जर जागतिक मूल्य साखळीत
म्हणजे ग्लोबल व्हॅल्यू चेनमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, आजकाल काय ना, एखादा तो काय आयपॅड म्हणतो आपण, तो 125 वेगवेगळ्या देशातनं त्याचे सुटे पार्ट येतात आणि बनतात म्हणे. बरोबर. याला म्हणतात जागतिक मूल्य साखळी किंवा ग्लोबल व्हॅल्यू चेन, असेच बनतात. त्यामुळं एखादी गोष्ट जर बनवायची असेल तर आपल्याला आयात सुद्धा करायला लागेल. त्यामुळे आयात वाढली हे निगेटिव्ह नव्हे. ठीक आहे, आयात कशासाठी वाढली हे पाहायला हवं. म्हणजे दीप प्रज्वलनासाठी लागणाऱ्या माळा, छोटी छोटी खेळणी, या गोष्टी आयात करण्याची काहीच गरज नाहीये. बरोबर. त्या गोष्टी आपण सावंतवाडीतनं आणल्या तर खूपच उत्तम. ठीक आहे. मात्र जर एखाद्या मोठ्या ऑटो कंपनीला 1000 रुपये जर इम्पोर्ट करायला लागले तर त्याला अडचण यायला नको, कारण त्यावरती 15,000 रुपयाची निर्यात अवलंबून आहे. तर हा दृष्टिकोन महत्वाचा आहे त्यातला. आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी आपल्याला हा आत्मविश्वास सुद्धा वाढवायला लागेल. आनंदाची बाब अशी आहे की या बजेटमध्ये ज्या कस्टम ड्युटीज वाढल्या काही प्रमाणामध्ये, त्या तितक्या प्रमाणात वाढल्या नाहीत ज्या 17-18 मध्ये वगैरे वाढल्या होत्या. पण एक अपेक्षा असेल की ह्या रॅशनलाइज करायला हव्यात. या खूप वाढण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याकडं तो आत्मविश्वास आहे, तो वृद्धिंगत व्हायला हवा की आपण कॉम्पिटेटिव्ह, ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह वस्तू बनवू शकतो. पण ह्या सगळ्यामध्ये आपण जी काही आत्ता चर्चा करतोय त्या सगळ्यात असं दिसतं की हे बजेट उद्योगस्नेही आहे, असं आपण एक बॉलपार्क म्हणू शकतो. पण एक असा मोठा एक मानसिकता असते की पैसे कमावणे म्हणजे वाईट, काही ठराविकच उद्योजकांचा फायदा होतो, उद्योजकांसाठी सरकार काम करत आहे. तर ही जी सगळी मानसिकता आहे की जी आत्ता काही प्रमाणात बदलते, पण खूप नफा म्हणजे वाईट, ह्या सगळ्याचा बदल होईल का? आणि ह्या सगळ्याला या बजेट, ही मानसिकता बदलायला हे बजेट काही मदत करेल का? पहिल्यांदा तर मी सांगेन ही मानसिकता बदलायलाच हवी. प्रॉफिटिअरिंग हे वाईट असतं, पण प्रॉफिट हे वाईट नाही आहे. म्हणजे थोडक्यात फायदा जर नसेलच, तो इन्सेंटिव्हच जर नसेल तर कुठलाही उद्योग चालणार नाही. मग आपल्या शेजारचं किराणा मालाचं दुकान असो की एखादा मोठा उद्योग असो, ते सर्व एकाच तत्वावरती चालते. मी 10 रुपयाची गोष्ट विकत घेतो, मी रिस्क घेतो की ही कदाचित गोष्ट विकलीच जाणार नाही, पण जेव्हा विकली जाईल मी 11 रुपयाला विकतो. असेच सर्व उद्योग चालू आहेत. मात्र आणि हे अर्थसंकल्पाचे काही बेसिक रूल्स असणार, हे कमी व्हायला हवं. त्याचं कारण असंही आहे की रोजगार जो आहे तो उत्पन्न तेव्हाच होईल जेव्हा उद्योग क्षेत्र एक भरभराट करेल. बरोबर. एक ही भावना असण्याचं कारण साहजिक पण आहे. ते असं की जेव्हा अशी इतकी मोठी संकटं येतात तेव्हा काही प्रमाणात इनइक्वॅलिटी वाढते. झालंय का मागच्या वर्षभरामध्ये की आत्ता किमान 1 कोटी लोक असे आहेत ज्यांना नोकरी होती जानेवारीच्या 2020 साली आणि ती आज नाही आहे. काही लोक त्यातले शेतीकडे गेले असतील, काही आणखी काही करत असतील, काही लोकांना काहीच काम नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं, इन्फॉर्मल सेक्टर, जे छोटे उद्योग आहेत इन्फॉर्मल आणि ज्यांची इन्फॉर्मल रोजगार होता, या लोकांकडे लक्ष देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या सरकारचं संकल्पना अशी आहे की जर वातावरण निर्मिती चांगली केली, जास्तीत जास्त उद्योग, मग मोठे असो छोटे असो लघु मध्यम असो, या सर्वांनी जर चांगली प्रगती केली तर ते जास्त रोजगार देऊ शकतील. त्यामुळं रोजगार वाढेल अँड ऑल बोट्स वुड लिफ्ट अप. ही या अर्थसंकल्पाची संकल्पना आहे. माझ्या मते ही खूप चांगली संकल्पना आहे. फक्त एक काळजी मात्र एक सरकार म्हणून नेहमीच घ्यायला लागेल. आणि मला विश्वास आहे की हे सरकार सुद्धा घेईल जसं त्यांच्या लक्षात येईल. हे सर्व करतेवेळी जर असं लक्षात आलं की ज्या लोकांना, जी हे 1 कोटी लोक आहेत, त्यांची रोजगार निर्मिती किंवा रोजगारात परत रुजू होण्याचा वेग जो आहे तो अपेक्षित नाही, तर त्यांना मनरेगासारख्या गोष्टीमध्ये कदाचित आणखी थोडीशी गुंतवणूक वाढवायला लागेल. कदाचित शहरासाठीचा एखादा मनरेगा करायला लागेल, शहरी बेरोजगारासाठी. पण या सगळ्या गोष्टींना डायनॅमिक आहेत. बरोबर. त्यामुळं बजेट किंवा अर्थसंकल्प वाईट ठरत नाही. तो अर्थसंकल्प चांगलाच आहे. काही त्रुटी नेहमीच असणार आहेत, त्याकडे लक्ष वेधणं हे सुद्धा आपलं काम आहे आणि त्यावरती सरकार आत्ता आणि पुढील काळामध्ये लक्ष देईल ही अपेक्षा असणारच आहे. एक असं दिसतंय की सरकारने एक मोठं गॅम्बल खेळलंय की आम्ही भरपूर पैसे ओततो,
वित्तीय तुटीकडे बघत नाही. अमेरिकेची 16% आहे, आमची 9% झाल्यानं काही फरक पडत नाही आणि ह्या सगळ्यातनं देशाचं चक्र परत फिरायला लागेल. तर खरंच ह्या सगळ्या उपाययोजनांमुळं देशाचं अर्थचक्र परत पूर्वीसारखं किंवा अधिक वेगानं फिरायला लागेल का? माझं वैयक्तिक मत हो. एका शब्दात त्याचा असं आहे, आपण जसं बोललं की 4 इंजिनवरती हे अर्थशास्त्र चालतंय देशाचं. आपलं कन्झम्पशन हे आहे पूर्ण 100% पर्यंत आलेलं नाहीये, 100% आलेलं नाहीये आणखी. दुसरं, खाजगी गुंतवणूक आहे ती होत नाहीये, कारण सध्याच माझी कॅपॅसिटी युटिलायझेशन जर 70% पेक्षा खालती असेल तर मी आणखी मोठी गुंतवणूक कशाला करू. बरोबर. माझी निर्यात आणखी वाढत नाहीये, कारण इतर देशांमध्ये सुद्धा त्यांच्या डिमांडला प्रॉब्लेम आहेत. या सर्व वेळी पर्यायच एक उरतो, तो म्हणजे सरकारने खर्च करणं. आणि दुसरी बाब उरते, सरकारने खर्च असा करणं, जास्तीत जास्त भांडवली गुंतवणूक करणं. ते सरकार करतंय. आता यामुळं जसा जसा सरकारच्या खर्चामुळं प्रायव्हेट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारी रोजगार लोक यांचं भलं होत जाईल. त्यामुळं त्यांना वाटेल की आपली डिमांड वाढलेली आहे आपल्या प्रोडक्ट्स आणि आपल्या सर्व्हिसेससाठी, तर ते जास्त गुंतवणूक करतील, एक्सपोर्ट्सही वाढेल. हे जसं वाढत जाईल कर संकलन वाढेल. कर संकलन जसं वाढेल तसं आपण घेतलेले व्याजी पैसे परत देऊ शकू. थोडक्यात एखाद्या कुटुंबाने जर असं ठरवलं, मी एखादा चांगला कम्प्युटर घेतो, संध्याकाळी आल्यानंतर तासभर काम करतो आणि त्या तासभर काम केल्यानं आणखी थोडीशी कमाई होईल, असं जर होत असेल तर त्या तो वाढलेल्या खर्चाला काही एक हरकत नाहीये. खर्च कशासाठी वाढला हे महत्वाचं असतं. हा खर्च भांडवली गुंतवणुकीसाठी वाढतोय ही चांगली बाब आहे. अर्थातच अर्थसंकल्पात घोषणा असतात, हेतू असतात, इंटेंट असतात. ते कार्यान्वित झाले तेव्हाच त्याची फलनिष्पत्ती होते. बरोबर. त्यामुळं हा आनंद द्विगुणित होईल जेव्हा त्याची फलनिष्पत्ती होईल. त्यासाठी ते किती लवकर त्याची अंमलबजावणी होते, खाजगीकरण असो, ती DFI डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन बनवणं असो, की आपण आत्ताच बोललो ऑटो सेक्टरविषयी त्याची स्क्रॅपेज पॉलिसी असो, ही किती लवकर येते त्याविषयी अवलंबून आहे. एक गोष्ट बोलायचं विसरलो मी, ते म्हणजे MSME सेक्टर जे आहे, लघु मध्यम उद्योग, त्यासाठी मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 7,500 कोटी रुपये साधारणतः एवढी तरतूद होती. यावर्षी ती तरतूद द्विगुणित करण्यात आलेली आहे, 15,000 कोटी झालेली आहे. ही चांगली बाब आहे. त्यामुळं होईल काय, तर जी इंटरेस्ट रेट सबव्हेन्शन असतं, म्हणजे कर दरामध्ये सवलत दिली जाते लघुमध्यम उद्योगांना, किंवा क्रेडिट गॅरंटीज असतात, कर्जाला हमी दिली जाते, त्यामुळे ते वृद्धी होईल अशी अपेक्षा आहे. यामुळं प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी ज्या काही योजना सरकार आणतं त्या जास्त आणू शकेल, जास्त लोकांना फायदा होऊ शकेल. ही खूप चांगली बाब आहे. नितीन गडकरीजी जे मंत्री आहेत या खात्याचे, ते नेहमीच बोलत होते, मागणी करत होते. आनंद आहे की ती मागणी मान्य झालेली आहे वित्त मंत्रालयाकडनं. आम्ही अपेक्षा करतो की जास्तीत जास्त हा खर्च या लघु मध्यम उद्योगांवरती होईल, जेणेकरून त्यांना फायदा वाटेल. कोणतंही बजेट परफेक्ट नसतं, पण आपण खूप चांगल्या गोष्टी बजेटच्या गेल्या अर्धा तास बोलतोय. पण या बजेटमध्ये अजून काय असायला हवं होतं, किंवा हे नाही जमलं, हे चुकलं बाबा, असं काही आहे का? एक मात्र नक्की विचार करण्यासाठी गोष्ट आहे. आपण थोडंसं त्याविषयी अगोदर बोललोत. 1 कोटीपेक्षा जास्त लोकांची जर नोकरी गेली आहे, साहजिक आहे त्यांची अपेक्षा असणं की माझी नोकरी होती ती आत्ताही आलेली नाहीये. हो, मला कळतंय की या चांगल्या घोषणा आहेत, कार्यान्वित तुम्ही करण्याची इच्छा आहे तुमची, त्यामुळे पुढल्या 4-6 महिन्यामध्ये याचे फायदे होतील आणि त्या रोजगार वाढतील. तोपर्यंत मी काय करू, हा प्रश्न ज्या व्यक्तीची नोकरी गेलेली आहे त्याच्या मनात असणं साहजिक आहे. दुसरं असं आहे की जर माझा उद्योग असेल एखाद्या टुरिझम क्षेत्रामध्ये किंवा हॉस्पिटॅलिटीमध्ये, ठीक आहे, तर या ज्या आस्थापना आहेत, या ज्या संस्था आहेत, हा माझा उद्योग असेल किंवा मी त्यात काम करत असेल, तर मला हे दिसतंय की हो, पूर्णप्राप्ती होतीये, रिकव्हरी होतीये इकॉनॉमीची, 6-8 महिन्यामध्ये हे सगळं ठीक होईल असे अंदाज दिसत आहेत.
पण मी 5-6 महिने आणखी काय करू? ठीक आहे, हा प्रश्न त्या काही क्षेत्रांमध्ये किंवा ज्या व्यक्तीची नोकरी गेली आहे त्यात असणं हे साहजिक आहे. ठीक आहे, या अर्थसंकल्पाची दिशा मला अशी दिसतीये की आपण काय करू शकतो, एकतर आपण टॅक्स वाढवू शकतो लोकांचे आणि त्या आलेल्या पैशातनं काही लोकांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर ते न करता जास्तीत जास्त चांगली वातावरण निर्मिती कशी करावी जेणेकरून जास्तीत जास्त उद्योग, लघु मध्यम मोठे उद्योग चांगलं करतील, कर संकलन होईल आणि झाल्यानंतर आपण ते कर्ज फेडू शकू, ही अशी दिसतीये. त्यामुळे असे निर्णय सरकार घेतं हे समजू शकतो. एकच विनंती असेल की या 2 क्षेत्रांकडं नेहमी लक्ष ठेवायला हवं, जेणेकरून जर त्यात सुधारणा अपेक्षित होत नसतील पुढल्या काही आठवड्यात, महिन्यांमध्ये, तर सरकारला आणखी काही पावलं उचलायला लागतील. ते उचलेल अशी अपेक्षा करायला हवी. शेवटचा प्रश्न की म्हणजे ह्या बजेटला 10 पैकी किती मार्क? हे नेहमी अवघड जातं. वडील शिक्षक होते त्यामुळे ते पेपर तपासायचे तेव्हा पाहायचो मी. ते सोपं जात नाहीये मार्क देणं कोणालाही. पण मी इतकंच सांगेन की हा अर्थसंकल्प खूप चांगला आहे. यात ज्या आपण 1-2 त्रुटींविषयी बोललो त्याविषयी त्याकडे सरकार लक्ष देईल अशी विनंती आणि अपेक्षा करूयात आपण. सर्वात महत्त्वाचं हे आहे की हा अर्थसंकल्प किती लवकर, किती गतीने कार्यान्वित केला जातो हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तो लवकरात लवकर कार्यान्वित केला जावा जेणेकरून जी अपेक्षित गती आहे ती वाढेल, हीच अपेक्षा. थोडक्यात विचार चांगला आहे, आता कृतीची आपण सगळेजण वाट बघतोय. प्रशांत सर, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही वेळ दिलात आणि उद्योग जगताच्या अंगानं आणि एकूणच बजेटबद्दल खूप सोप्या भाषेत आणि खूप सोप्या पद्धतीनं आम्हाला माहिती दिलीत, प्रश्नांना उत्तर दिलीत. माझ्या मनातल्या खूप शंका या निमित्तानं मला उलगडून घेता आल्या. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.